तर आम्ही आलो होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मोठा पक्ष म्हणून भाजपाला बघितलं जातं. भाजप हा राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे, पण त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष हा मित्र पक्ष आहे. संभ्रम निर्माण होतो, भाजपा तुमच्या पाठीशी आहे आणि काँग्रेससोबत युती आहे. कर्णसिंग गायकवाड गट आणि विनय कोरे सावकर हे गेली 10 वर्ष झालं तालुक्याच्या राजकारणामध्ये विकासासाठी एकत्र आहेत. बेरोजगार जो तरुण वर्ग जो आहे, बेरोजगार वर्ग हा मुंबई पुण्याकडे वळतो, इंडस्ट्रीकडे वळतोय, कारण त्यांना इथं रोजगार नाही आहे. जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आरुळ आंबाडे या माळावर MIDCचा प्रस्ताव जवळजवळ मंजुरीचे आहे. शैक्षणिक सुविधासाठी तुमचं काय पाऊल आहे? 2012-13 साली आमच्या बांबोडे गावामध्ये संपूर्ण 8 वर्ग डिजिटल केले. काय वाटतं तुम्हाला की जेव्हा आपण तिकीट मागत होतो पण एकनिष्ठतेचं फळ आता मिळालंय? 3 पिढ्याचे संबंध आहेत. आमचा मुलगा आता 4थ्या पिढीमध्ये आहे. तर राजकारणामध्ये आम्ही इकडून तिकडं कुठं बेडकुड्या मारायचा आजपर्यंत कधी प्रयत्न केला नाही. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर आम्ही आलो होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांबवडे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार जे आहेत विष्णू रंगराव यादव, आणि इथं बघायला गेलं जनसुराज्य शक्ती पक्षाचे ते उमेदवार आहेत. खरं तर काँग्रेस आणि जनसुराज्य पक्ष हे एकत्र आहेत, तर या ठिकाणी ठाकरे आणि अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ते एकत्र आहेत. म्हणजे इथे दुरंगी लढत होत आहे. आम्ही महाराष्ट्रभरामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होतात जिल्हा परिषदेच्या, तर 125 पंचायत समितीमध्ये ह्या निवडणुका होतात. यालाच अनुसरून आम्ही आज आलो आहोत थेट मुंबईवरून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आपल्यासोबत आहेत विष्णू यादवजी. सर नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत. खरं तर निवडणुका आहेत, निवडणुका म्हटलं का जाहीरनामे आले, निवडणुका म्हटलं का लोकांपर्यंत पोहोचणं आलं. भारतामध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे भाजपाची हवा आहे. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपाला बघितलं जातं, पण इथे भाजप तुम्हाला टक्कर द्यायला नाही. काय सांगा? भाजप हा राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे, पण त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष हा मित्र पक्ष आहे. त्याच्यामुळे भाजप हा आमच्या पाठीमागं त्यांची सगळी जी कार्यपद्धती किंवा त्यांचे कार्यकर्ते आमच्याबरोबरच. एक संभ्रम निर्माण होतो, भाजपा तुमच्या पाठीशी आहे आणि काँग्रेससोबत युती आहे. एक कर्णसिंग गायकवाड गट आणि विनय कोरे सावकर हे गेली 10 वर्ष झालं तालुक्याच्या राजकारणामध्ये विकासासाठी एकत्र आहेत. खरं तर कोल्हापूर हा परिसर असा आहे की या ठिकाणी रोजगार जो तरुण वर्ग जो आहे, बेरोजगार वर्ग हा मुंबई पुण्याकडे वळतो, इंडस्ट्रीकडे वळतोय, कारण त्यांना इथं रोजगार नाही आहे. जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या ठिकाणी तरुण वर्गाला रोजगाराच्या संदर्भामध्ये एक MIDC शावडे तालुक्यामध्ये होणे गरजेचं आहे. तर त्यासाठी आमचे नेते डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर, आमचे खासदार आदरणीय धैर्यशील मानेदादा, आमचे नेते कर्णसिंग गायकवाड यांच्या प्रयत्नातून करंजोशी आरुळ आंबाडे या माळावर MIDCचा प्रस्ताव जवळजवळ मंजुरीच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि ती 100% ह्या भाजप सरकारच्या काळामध्ये पूर्ण होऊन तरुणांच्या हाताला रोजगार 100% मिळेल याची मला खात्री आहे. किती कालावधी जाईल या सगळ्या, कारण आता मंजुरीनंतर उभारणीनंतर सगळ्या गोष्टी किती वेळ जाईल? एक 4-5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा सगळा विषय होऊन जाईल. बरं, महत्त्वाचा मुद्दा येतो इथेच की कोल्हापूर म्हटलं की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाणी आहे, शैक्षणिक समस्या आहेत, मुलांसाठी शाळा ज्या आहेत, मराठी शाळांचं प्रमाण जे आहे, कारण कोल्हापूरला पार्श्वभूमी आहे, इतिहासकालीन पार्श्वभूमी आहे. मराठी मुलांच्या शाळांसाठी किंवा शैक्षणिक सुविधासाठी तुमचं काय पाऊल असेल? मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासनाचं धोरण आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की पालकांनी यामध्ये सामील होऊन राजकीय पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या डिजिटल शाळा उभारण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. तर माझ्याकडून अशा प्रकारचे प्रयत्न सरपंच असताना महाराष्ट्र शासनानं ज्यावेळी डिजिटल शाळा करायचा आत्ता प्रयत्न केला, परंतु मी 2012-13 साली आमच्या बांबोडे गावामध्ये संपूर्ण 8 वर्ग डिजिटल केले होते. तशाच प्रकारचं आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही निवडून आल्यानंतर सर्व वर्ग डिजिटल करण्याचा प्रयत्न 100% केला. अगदी, तुम्ही खरं तर एक सरपंच होतात, म्हणजे लोकप्रिय सरपंच होतात, तुम्ही विविध कामं केले, पण पक्षाची एकनिष्ठा असताना देखील तुम्हाला 2 ते 3 वेळा तिकीट नाकारण्यात आलं होतं. पण आता तिकीट मिळालं. आता काय वाटतं तुम्हाला की जेव्हा आपण तिकीट मागत होतो पण एकनिष्ठतेचं फळ आता मिळालंय? कारण बऱ्याच ठिकाणी निवडणुकीच्या अगदी डोळ्यासमोर निवडणुका असताना तिकीट नाही मिळालं म्हणून पक्षांतर करणारे किंवा बेडुकुड्या मारणारे राजकीय मंडळी आपण पाहतोय, पण तुम्ही अद्यापही त्याच पक्षात आहेत आणि प्रतीक्षा केल्यानंतर प्रतीक्षेचं फळ काय सांगाल? नाही, आम्ही पक्षामध्ये आदरणीय आमचे नेते कर्णसिंग गायकवाड, त्यांचे वडील कैलासवासी आमदार संजय सिंग गायकवाड यांच्याबरोबर आमचे 3 पिढ्याचे संबंध आहेत. आमचा मुलगा आता 4थ्या पिढीमध्ये आहे. तर राजकारणामध्ये आम्ही इकडून तिकडं कुठं बेडकुड्या मारायचा आजपर्यंत कधी प्रयत्न केला नाही, किंवा आमच्या घराला कोणीही दुसऱ्या राजकीय पक्षाचा नेताही आजपर्यंत आला नाही. त्यामुळं आमची राजकारणातली प्रतिष्ठा किंवा विश्वासार्हता सर्व जनतेला माहिती आहे. ह्या सर्व विश्वासार्हतेवर किंवा लोकप्रियतेवरच नेत्याने आज मला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलेलं आहे.
खरं तर तुमची ही परंपरा चौथी पिढी येते. काय वाटतं जो मतदार वर्ग आहे कौल देत असताना खरंच तो विचार करेल का की एकनिष्ठपणा राहिलेला एका व्यक्ती एका पक्षाशी एकनिष्ठ राहू शकतो तर समाजाशी एकनिष्ठ राहू शकतो, त्याचा फायदा ह्या निवडणुकीत होईल का? 100% आज आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना आम्हाला एवढं 100% जाणवते की आम्ही एकनिष्ठ राहिलेल्याचा 100% लोकांना आज फायदा होईल आणि चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ. अगदी म्हणजे एक पाहायला गेलं तर या ठिकाणी दुरंगी लढत आहे आणि ती देखील अशी लढत आहे की महाराष्ट्रात व्यक्तिनिष्ठ राजकारण आणि राजकीय व्यक्ती ह्या दोन गोष्टी पक्षनिष्ठ राजकारण अशा दोन प्रकार असतात. पण इथं पक्षाला महत्त्व नाही तर व्यक्तीला महत्त्व आहे हेच या ठिकाणी दिसून येते. खरं बघायला गेलं तर महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत 2 पंचायत समितीचे उमेदवार देखील आहेत आणि तुमची ज्यांच्याशी टक्कर होते ते ठाकरे आणि राष्ट्रवादी. काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे की ही इलेक्शन एक सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध एक साखर कारखानदार किंवा राजकीय क्षेत्रातील ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 25 वर्ष राजकारण केलं त्यांच्या त्या नातवाच्या म्हणजे सुनबाई आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनकडे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचं लक्ष आहे आणि ह्या याच्यामध्ये लोकांच्या पाठबळावर मी 100% विजयी होईल. पण आता आपण पाहतो की निवडणुकामध्ये सर्रास पैशाचा वापर केला जातो. पैसे देऊन मतं कन्व्हर्ट केल्या जातात आणि आत्ताच आम्ही बऱ्याच जिल्हा परिषद क्षेत्रात जाऊन आलो की भयंकर म्हणजे ज्याच्याकडे आम्हा पैसा आहे असे लोक उभे राहिले आहेत. तुम्ही तर सर्वसामान्य एक सरपंचाकडून आता तुमची वाटचाल सुरू आहे. काय वाटतं की असं मत परिवर्तन होऊ शकेल का? नाही, लोकांच्या मध्ये आता परिवर्तन व्हायचा विषय राहिला नाही. कारण का ज्या लोकांनी आजपर्यंत इथं बऱ्याच वेळेला त्यांना संधी दिलेली आहे त्यांच्याकडून या मतदारसंघामध्ये तशा प्रकारची ठोस कोणत्याही प्रकारची उपाययोजना किंवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी गोरगरिबासाठी कुठल्याही प्रकारचं काम आज तागायत झालेलं नाही. त्याच्यामुळं लोकांचा चांगला प्रतिसाद मला आहे. बरं, निवडणुका म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येते की आता तुम्ही सांगितलं लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. पण लोकांचा प्रतिसाद असेल तरी मुख्यमंत्री खुद्द आता प्रचारासाठी उतरत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उतरत आहेत. असं असताना तुम्हाला वाटत नाही का की माझ्याकडे कोणी स्टार प्रचारक असावा, माझा प्रचार त्यांच्या मार्फत व्हायला पाहिजे किंवा मतं कन्व्हर्ट करण्यासाठी स्टार प्रचारकाची गरज वाटते असं वाटतं का? आणि माझे स्टार प्रचारक आज आदरणीय आमचे नेते कर्णसिंग गायकवाड हे माझ्याबरोबर स्वतः प्रत्येक घर टू घर फिरायला माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे दुसऱ्या स्टार प्रचारकाची आम्हाला आवश्यकता नाही. इथं या तालुक्यामध्ये आदरणीय कैलासवासी आमदार संजयसिंग गायकवाड यांचं नाव घेतल्याशिवाय कोणतीही व्यक्ती राजकारण करू शकत नाही. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं पाठबळ आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे स्टार प्रचारकाची आम्हाला आवश्यकता नाही. आपण पाहतोय की या ठिकाणी कर्णसिंग गायकवाड हेच एक नाव महत्त्वाचं आहे. पक्षापेक्षा नाव अतिशय महत्त्वाचं आहे कारण जनता या ठिकाणी व्यक्तीवरती विश्वास ठेवते, पक्षावरती ठेवत नाही हे दिसून येते. निवडून आल्यानंतर 5 भूमिका काय असतील तुमच्या की हे 5 काम प्राधान्याने मला करणं गरजेचं आहे? बांबोड्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी ग्रामीण रुग्णालय उभारणे, बांबोडे परिसरामध्ये आज जे पोलीस आउटपोस्ट आहे त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन नवीन सुधारित पोलीस स्टेशन होणे, जांभूळवाड्यावरती जेव्हा सावकर साहेबांनी 20 म्हणजे डॅम पाझर तलाव मंजूर केला आहे तो आपल्या कारकिर्दीत पूर्णत्वास करणे आणि डिजिटल शाळा करणे आणि महिलांच्यासाठी चांगला रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारचे उद्योग उभारणे. अगदी या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर काय करू शकतो या ठिकाणी यादव साहेबांनी सांगितलं. महत्त्वाचा मुद्दा निवडणुका संपून 5 वर्षाचं गॅपला बरेचसे काम पेंडिंग आहेत. जनता ही प्रतीक्षा करते निवडणुकीची. आता महापालिका झाली, नगरपालिका झाली, त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद आली. खरं तर हा 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो भरून काढता येण्यासारखा आहे का किंवा कुठले असे महत्त्वाचे कामं राहिले की जे तुम्ही करू शकाल? नाही, मी आता सांगितलं तुम्हाला तेच की यामध्ये आता आमच्याकडे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणं गरजेचं आहे जे की सर्वसामान्य लोकांच्यासाठी उपयुक्त आहे. शाहवाडी तालुक्यामध्ये मलकापूरला लोकांना हे आहे तिथं तेवढ्या इकडची लोकं तिकडे जात नाहीत. त्याच्यामुळे ग्रामीण रुग्णालय होणं गरजेचं आहे. अत्याधुनिक अशा डिजिटल शाळा होणे गरजेचं आहे कारण का आज ग्रामीण भागामधील मुलं जर आपण शाहवाडी तालुक्याचा इतिहास तपासला तर सगळ्यात मोठी टॉपर IAS IPS किंवा IAPS ही शाहवाडीतली मुलं आहेत. त्याच्यामुळं गोरगरीब लोकांच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी अत्याधुनिक शाळा उभारल्या पाहिजे, ह्याला माझं प्राधान्य आहे. अगदी पाहतो की निवडणुका केवळ काही दिवसावरती येऊन ठेपल्या आहेत. 5 तारखेला निवडणुका आहेत आणि 7 तारखेला मतमोजणी आहे.
जनता कोणाला कौल देते हे आपल्याला तेव्हाच कळेल. पण सध्या तरी बघायला गेलं तर दुरंगी लढत जरी या ठिकाणी असेल तरीही विष्णू यादव यांच्या बाजूने कुठेतरी जनतेचा कल आहे. कारण सर्वसामान्य व्यक्तीतला एक व्यक्ती म्हणून त्यांनी आजपर्यंत आपलं आयुष्य घडवलं. त्याचबरोबर कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे त्याच्या आवाजावरती धावून जाणाराच नेता हा महत्त्वाचा ठरतो. आज जसं साहेबांनी सांगितलं की समोरचा विरोधक जो आहे पैशाने दांडगा जरी असेल तरीही देखील माणसाकडे समाजसेवा करण्याची ताकद असायला पाहिजे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिलं तरच हे निवडणूक निवडून येता येईल, हेच या मुलाखतीतून आपल्याला दिसून येते. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, कोल्हापूर.